कशी वाजवली मुरली तुझ्या मुरलीचा झडी आकाशीचा पडली काळी विवळ झाले अंतःकरणी आहार सावळिया कशी वाजवली मुरली गोपाळांनी सकाळच्या वेळी ऐकला. गोपाळ विचार करतात, अरे माझ्या प्रभूचा बन्सीचा निनाद आतापर्यंत अवेळी कधीच झाला नव्हता, पण का आज कन्हैयानं बन्सी वाजवली असावी. ज्या वेळेला कन्हैयाची बन्सी ऐकली बाल गोपाळ आले आणि कन्हैया त्यांच्या समोर हात जोडून सांगतो, गोपाळांनो, याच्या अगोदर मी तुमच्यामध्ये कधी भेदभाव केला असेल, माझी गडी गडी कोण कोण निवडा यातून किंवा तुका म्हणे विटाळ देवापाशी नसावी, कधी मी तुम्हाला बोललो असेल पण मला माफ करा. गोपाळांनो, आज मी तुम्हाला सोडून जातो आहे आणि उद्या पुनश्च तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. गोपाळांनी कन्हैया जाणार हा निरोप ऐकला. यमुनेच्या यशोदा मैयाच्या दरबारामध्ये आले गोपाळ. गवळणी आलेले आहे, गोपिका आलेले आहे आणि भगवान परमात्मा जाणार याचं दुःख तर माऊलीला होतं, यशोदा महाराणीला होतं. सुंदर अशा प्रकारे रथ सजलेला आहे. भगवान परमात्मा रथामध्ये बसण्याकरिता निघाले. तर निघाल्यानंतर यशोदा महाराणी समोर आली. दोनही गुडघे तिने जमिनीवरती टेकवली. कन्हैयाचे हात आपल्या हातामध्ये घेऊन कन्हैयाशी बोलते, कन्हैया, मला माहिती की तुला माहिती झालं की मी तुझी खरी आई नसून तुझी माऊली देवकी मैया आहे, वसुदेव जे आहेत हे तुला कळालं कृष्ण, म्हणूनच तू आम्हाला सोडून चाललास ना. आणि कन्हैयाला यशोदा महाराणी सांगते, हे कन्हैया, या गोकुळ नगरीमध्ये राहत असताना ज्याही वेळेला माझ्या या गोपिका तुझं गाराणं घेऊन अंगणामध्ये येत होत्या, मी नेहमी तुला कधी शिक्षा केली असेल, तुला कधी मारलं असेल, उठाला बांधलं असेल, कन्हैया मला उदार अंतकरणानं माफ कर. आई कृष्णा, ज्याही वेळेला मथुरेमध्ये जाशील त्यावेळेला त्या गोकुळवासी लोकांना कधीच सांगू नको की माझ्या आईनं मला उकळाला बांधलं होतं, नाहीतर ते लोक म्हणतील की यशोदा महाराणी एवढी निष्ठुर होती की तिने या कृष्णाला उकळाला बांधलं. सांगू नको हा कृष्ण. कन्हैया सांगतो, आई, मी तर ज्याही वेळेला मथुरा नगरीमध्ये जाईल ना तर त्या मथुरावासी लोकांना अभिमानानं सांगेल की जगाच्या पाठीवर अशी एकच माऊली झाली की जिनं मला प्रेमाच्या दोरीमध्ये आतापर्यंत आई मला कुणीच बांधू शकलं नाही. जगाच्या पाठीवर तूच अशी माऊली आहे की मला तू प्रेमाच्या दोरीमध्ये, मी जरूर अभिमानानं सांगेल. भगवान परमात्मा रथात बसले.